केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार येऊन 26 मे रोजी 2 वर्ष पूर्ण होतील। अच्छे दिनचा नारा देत सत्तेवर हे सरकार आलं खरं, त्यामुळे 2 वर्षात नेमकं काय झालं याचा आढावा जसे सगळेच जण घेऊ पाहत आहेत, तसंच सरकार सुद्धा या कामाचा आता डंका वाजवायला तयार आहे। पाहूयात कसा असणार आहे मोदी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीचा जंगी कार्यक्रम। केंद्रीय मंत्र्यांच्या 200हून अधिक पत्रकार परिषदा, विकास पर्वच्या नावाखाली देशात 4 कोपऱ्यात मोदींच्या सभा आणि इंडिया गेटवर बिग बीच्या उपस्थितीत दिमागदार सोहळा, शिवाय द्वितीय वर्षपूर्तीच्या सोहळ्याची सुरुवात सहारनपूरमधल्या रॅलीनं। पुढच्या 7 ते 8 महिन्यामध्ये उत्तर प्रदेशच्या निवडणुका होत आहेत। लोकसभेमध्ये 80 पैकी 71 जागा जिंकणाऱ्या भाजपला आता उत्तर प्रदेशची विधानसभा काबीज करायची आहे आणि त्यामुळेच सगळ्या केंद्रीय मंत्र्यांचा फौजफाटा उत्तर प्रदेशमध्ये दाखल करण्यात येणार आहे। द्वितीय वर्षपूर्तीचं सेलिब्रेशन हे नावाला आहे, पण खरी तयारी आहे ती उत्तर प्रदेशच्या निवडणुकांचीच आणि त्यामुळेच अरुण जेटली, सुषमा स्वराज, मनोहर पर्रिकर यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना या सेलिब्रेशनच्या निमित्तानं किमान 1 दिवसांचा मुक्काम उत्तर प्रदेशमध्ये बंधनकारक करण्यात आला आहे। गेल्या वर्षी साल एक शुरुआत अनेक अशी जाहिरात सरकारने केली होती। यंदा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है अशी टॅगलाईन निवडण्यात आली आहे। उत्तर प्रदेशामध्ये मात्र अजूनही खूप मोठ्या समस्या आहेत। सामाजिक आणि आर्थिक विषमता खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि एक विशिष्ट जातीय राजकारणाच्या पलीकडे उत्तर प्रदेशची प्रगती फारशी झाल्याचं आढळत नाही। तिथे जाणारी लोक देखील हे सांगतात आणि एकदा समाजवादी पार्टी, एकदा बहुजन समाज पार्टी अशा 2 विकल्पांमध्येच राजकारण फिरत राहिलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी हा तिसरा पर्याय या पद्धतीने ताकदीने पुढे येतो आहे आणि त्याही दृष्टीने उत्तर प्रदेशातनं या प्रकारच्या कॅम्पेनची सुरुवात होणं याचं एक वेगळं महत्त्व आहे। शिवाय 28 तारखेला दिल्लीच्या इंडिया गेटवर होणारा सांस्कृतिक सोहळा हा देखील चर्चेचा विषय बनलाय, ज्याला नाव दिलंय जरा मुस्कुरा दो। खुद बिग बी अमिताभ बच्चन हे या कार्यक्रमाच्या एका भागात सूत्रसंचलन करणार आहेत, पण पनामा पेपर्सचा हवाला देत काँग्रेसनं सरकारला सवाल विचारलाय। When a person accused of the same is seen lording over or hosting or Prime Minister under his leadership attending a program to celebrate 2 years of Modi government, does it not also send a signal to the investigation agencies not to proceed against those who are under suspicion for having stashed black money abroad in income tax in foreign bank accounts abroad? अमिताभ बच्चन देश के सुपरस्टार हैं, देश के लोग उनको चाहते हैं, इसलिए कांग्रेस को ज्यादा इसमें जलन हसद होने की जरूरत नहीं है और देश के लोग उन पर गर्व करते हैं। कांग्रेस को उनके नाम से चिढ़ने की जरूरत नहीं। कधीकधी काँग्रेसच्या जवळचे अमिताभ आता त्यांना नकोसे झालेत। दरम्यान आपण कार्यक्रमाचा अगदी छोटा भाग असल्याचं स्पष्टीकरण अमिताभ आणि अभिषेकनंही दिलंय। He is not hosting any political event. He is part of a function where he is talking about educating the girl child. That's not a political event. स्वच्छ भारत अभियान, जनधन योजना, मेक इन इंडियासह आणखी कुठल्या गोष्टी मांडायच्या यावरून सरकारी दरबारात गेल्या महिनाभरापासून काथ्याकूट सुरू आहे। 26 तारखेपासून अगदी 15 जूनपर्यंत मोदी सरकारच्या कामाचे हे ढोल निनादत राहतील। पण वर्षपूर्तीला सांस्कृतिक सोहळ्याची जोड द्यायची काय गरज आहे असाही प्रश्न उपस्थित होतोय। पण ज्या इव्हेंट मॅनेजमेंटचं हुकुमी तंत्र वापरून हे सरकार सत्तेत आलं, त्याचं दर्शन आता या द्वितीय वर्षपूर्तीच्या सोहळ्यातही पुन्हा दिसणार आहे। प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली।